पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता ममता बॅनर्जी वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. तृणमूल काँग्रेसमधील बहुसंख्य आमदार खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता काँग्रेसनं ममतांना त्यांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे. पाहूया. तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार. सोनिया गांधींची ममता बॅनर्जींना ऑफर. राहुल गांधी अभिषेक बॅनर्जींमध्ये 1.5 तास दिल्लीत चर्चा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून ममता बॅनर्जींना एकापाठोपाठ राजकीय धक्के बसतायत. त्यांच्या नेतृत्वाचा आणि पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला. त्यामुळे आता सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे. अगदी काही दिवस आधीपर्यंत काँग्रेस आणि तृणमूलमधले संबंध फार बरे नव्हते. पण ममता इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आल्या आणि तिथे त्यांनी सोनिया गांधींची गळाभेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींनी ममता दीदींना विलिनीकरणाची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. यासाठी अभिषेक बॅनर्जींनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेत त्यांच्यासोबत याबाबत 1.5 तास चर्चाही केली आहे. पण आता एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल की ममता बॅनर्जी विलिनीकरणाचा विचार का करतील, तर त्याचीही काही कारणं आहेत. 3 जूनला पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षाच्या 80 पैकी 58 आमदारांचं ममतांविरोधात बंड. त्यामुळे आता ममता बॅनर्जींकडे फक्त 22 आमदारच शिल्लक आहेत. 8 जूनला 20 खासदारांकडून एनडीएला समर्थनाची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे ममतांच्या बाजूने आता 8 खासदारच उरले आहेत. राज्यसभेतल्या 13 पैकी 2 खासदारांनी पक्षाला रामराम केलाय. त्यामुळे राज्यसभेत ममता दीदींकडे 11 खासदार उरले आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत घडलं तशाच पद्धतीचं बंड तृणमूलमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या हातातून पक्ष आणि पक्षचिन्ह सुद्धा येत्या काळात जाऊ शकतं. त्यामुळे ममता दीदी सोनिया गांधींच्या ऑफरचा विचार करू शकतात. आणि असं विलिनीकरण झालं तर दीदींना काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पदही दिलं जाऊ शकतं आणि अभिषेक बॅनर्जींना महासचिव पद. त्यामुळे विलिनीकरणाच्या वाटाघाटी दोन्ही पक्षांमध्ये सुरू असल्याचं दिसतंय. काँग्रेसनं सुद्धा 11 जून रोजी महत्त्वाची बैठक बोलवली आहे, ज्यात याबाबत चर्चा होऊ शकते. आता काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस दोन्हीही एकमेकांच्या विरोधात लढले. पण आता दोघांच्याही विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्यानं भाजपनं यावर टीका केली आहे. तो मैं ऐसा मानता हूं कि जिस कांग्रेस को छोड़ करके ममता बनर्जी ने टीएमसी बनाई थी और आज अगर उनको कांग्रेस के साथ विलय करना पड़ रहा है तो इनकी ये सबसे बड़ी विफलता है. और मैं इसको घर वापसी नहीं मानता. मैं मानता हूं कि ममता बनर्जी ने आत्मसमर्पण किया है. दिल्लीत ही सगळी खलबतं सुरू असताना राऊतांनी मात्र यावरून राष्ट्रवादीलाही काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा सल्ला देऊन टाकलाय. तसंच काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या सर्व पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असंही राऊतांनी म्हटलं. तर राऊतांनी स्वतःच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी राऊतांना लगावलाय. काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललो आहे मी, आता त्यांचा विषय संपला, की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही. त्यांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा. इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण. त्यामुळे एकीकडे दिल्लीत विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात त्यावरून टीका टिप्पणी सुरू झाली आहे. पण विलिनीकरणाचा मुद्दा हा फक्त चर्चेपुरता राहतो की काँग्रेस आणि तृणमूल दोन्ही पक्ष त्याला मूर्त रूप देतात हे काही दिवसात स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.